आवाज पहा तुम्ही, काय मस्त कुरकुरीत झाल्यात पहा. तेलकटही नाही आणि मऊ पण नाही, एकदम परफेक्ट अशा आपल्या कडकण्या तयार झालेल्या आहेत. इथे 1 वाटी मैदा घेतलेला आहे, अर्धी वाटी रवा, पाऊण वाटी दूध आणि अर्धी वाटी पिठी साखर. आता आपण मैदा आणि रवा एकत्र करून घेऊया. थोडंसं मीठ, जरी आपण गोड पदार्थ बनवत असलो तरी थोडंसं मीठ नक्की टाकायचं. आणि आता आपण याच्यामध्ये कडकडीत एकदम गरम असं तेलाचं मोहन टाकूया. 2 चमचे तेल गरम केलं आहे, आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. आणि हे मिक्स करायचं पूर्ण एकजीव. तेल आणि मीठ पूर्ण रव्याला लागलं पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं. हे पहा, अशी मूठ बनली पाहिजे पिठाची. असं होईपर्यंत आपण मिक्स करायचं. आता आपण जे साखर आणि दूध घेतलेलं आहे, हे मी गरम दूध थंड करून घेतलेलं आहे, म्हणजे उकळून पूर्णपणे आणि मग थंड केले. हे पिठी साखरेमध्ये मिक्स करायचं पूर्ण. तुम्ही साखरही घेऊ शकता, पण पिठी साखर लवकर मिक्स होते त्याच्यामुळे मी पिठी साखर घेतलेली आहे. आता आपण मिक्स केलेलं दूध लागेल तसं या मैद्यामध्ये टाकून मळून घेऊया. एकदम पूर्ण टाकायचं नाही, जसं, आणि एकदम घट्टही नाही आणि एकदम पातळही नाही, असं पीठ मळून घ्यायचं. इथे आपला गोळा मळून झालेला आहे. तर याचं टेक्स्चर कसं असं रवाळ रवाळ लागतंय. आता हे आपण 1 तास असंच पीठ मुरण्यासाठी ठेवून देऊया. इथं 1 तास पीठ आपलं पूर्ण भिजून झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता मगाशी पीठ कसं होतं आणि आता एकदम मऊ असं पीठ झालेलं आहे. हे पहा, लगेच गोळा बनतो. चला तर आपण आता याच्या कडकण्या बनवून घेऊया. पीठ जर तुम्हाला असं जास्त कडक वाटत असेल ना, तर असं ठेचून घ्यायचं वरवंट्याने वगैरे, किंवा नाहीतर असे छोटे छोटे गोळे बनवून आहे ना, फूड प्रोसेसर किंवा मिक्सरला काढून घ्यायचे असे छोटे छोटे गोळे. मग ते एकजीव होतं पूर्ण पीठ आणि मऊ होतो गोळा. पण आपलं पीठ इथे ठेचायची पण गरज नाही आणि ग्राइंड करायची पण गरज नाही, एवढं छान मऊ पीठ झालेलं आहे. पहा, इथे आपली कडकणी लाटून झाली आहे. फोकच्या साह्याने असे ह्याला इथे थोडे थोडे होल पाडायचे, जेणेकरून तेलात गेल्यावर कडकणी आपली फुगू नये. आणि कडकणी फुगली की ती मऊ पडते, त्याच्यामुळं आपण इथे असे, आणि इथे मी 2 होल करत आहे कडकणी बांधण्यासाठी. आणि जेवढी होता होईल तेवढी कडकणी पातळ लाटायची अगदी. हे पहा किती पातळ लाटलेली आहे मी, पाहू शकता तुम्ही. अशाच प्रकारे आपण सगळ्या कडकण्या करून घ्यायच्या. आपल्या आता कडकण्या बनून झाल्या आहेत. आता आपण देवीचे 7 सौभाग्याचे अलंकार करत आहोत. इथे मी जोडवे केलेले आहेत. आता असेच तसेच सेम असे हातावर वळून बांगड्या करायच्या. प्रत्येकाकडे पद्धत वेगवेगळी असते. काही जणांकडे गव्हाच्या पिठाच्या कडकण्या करतात, त्याच्यामध्ये पाण्यामध्ये गूळ मिक्स करून टाकतात, त्याच्यामध्ये दुधाचा वगैरे वापर करत नाही. पण आम्ही अशा मैद्याच्या कडकण्या करतो पहिल्यापासून. तर असं हे वळून ह्याच्या आपण बांगड्या बनवूयात. 7, 5 असे देवीचे अलंकार करायचे आणि ते कडकण्यांसोबत देवीला त्याची माळ करायची. आता आपण याची आपल्या केसांची कशी वेणी बांधतो तसे हे तिन्ही एकत्र करून याची वेणी बांधून घेऊयात. आता याचा आपण पैंजण बनवूयात. हे असे 2 ते केलेले आहेत. त्याला थोडंसं लाटण्याच्या साह्याने असं दाबायचं आणि याच्यावर अशी फोकने डिझाईन केल्यासारखी करायची, म्हणजे
पैंजणचा आकार येईल त्याला. हे आपण बनवलं आहे देवीचं मंगळसूत्र आणि या 2 वाट्या हळदी कुंकू. आता असा इथे मी कंगवा बनवत आहे. हळदी कुंकू भरण्यासाठी करंडा केलेला आहे. तर अशा प्रकारे आपले देवीचे 7 अलंकार तयार झालेले आहेत. आता आपण कडकण्या आणि हे अलंकार तेलामध्ये तळून घेऊया. तळायच्या आधी परत एकदा कडकणीवर असं लाटणं फिरून घ्यायचं, कारण मैदा असल्यामुळे त्या आकसतात. तसे गरम झालेलं आहे. तर आता आपण कडकणी टाकूया तेलामध्ये. आता फुगत नाहीये, म्हणजे आपली कडकणी एकदम परफेक्ट झालेली आहे. दोन्ही साईडने मस्त अशी तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यायची. अशी होईपर्यंत कडकणी आपली तळून घ्यायची. असा मस्त असा तांबूसाचा कलर आलेला आहे. तर अशाच प्रकारे सगळ्या कडकण्या आपण तळून घेऊया. फक्त फोड आलेले आहेत कडकणीला, कुठेच फुगलेली नाहीये. तर आपली ही कडकणी एकदम परफेक्ट झालेली आहे, जी की मस्त अशी कुरकुरीत होईल थंड झाल्यावर. अशाच पद्धतीने तुम्ही जर कडकण्या केलात ना, तर अजिबात तुमच्या कडकण्या फसणार नाहीत. फर्स्ट टाइम जरी तुम्ही करत असाल ना, तरी एकदम कुरकुरीत बनतील. असंच प्रमाण वगैरे वापरून तुम्ही नक्की. तर आता आपण देवीसाठी जे जे अलंकार बनवलेत ना, ते तळून घेऊया. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची. आता त्याला काही कडक वगैरे करण्याची गरज नाहीये. या बांगड्या जरा तेलात टाकताना आहे ना, जॉईंट पासे दाबून टाकायचे, नाही तर तेलात गेले की सुटतात. कडकण्या पण तळून झालेल्या आहेत. एक दाखवते मी तुम्हाला. आवाज पहा तुम्ही, काय मस्त कुरकुरीत झाल्यात पहा. तेलकटही नाही आणि मऊ पण नाही, एकदम परफेक्ट अशा आपल्या कडकण्या तयार झालेल्या आहेत. तर अशाच पद्धतीने तुम्ही नक्की बनवून पहा. इथे आपले देवीचे अलंकार मस्त असे तळून झालेले आहेत. आणि अशाच नवनवीन पारंपरिक घरगुती रेसिपीजसाठी नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहण्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मस्त रहा आणि स्वस्त खा.